जय श्रीकृष्ण. तर बालमित्रांनो, आपण आतापर्यंत कृष्णाने कितीतरी असुरांना ठार केले हे बघत होतो. आता पुतना मावशी, अक्कासूर, बक्कासूर, तृणावत या सगळ्यांना कृष्णाने ठार केलं. पण त्याचा जो भाऊ होता अगासूर, कंसाने पाठवलेला, त्या अगासूरला असं वाटलं की आता आपण कृष्णाला ठार करू, आणि म्हणून तो त्या उद्देशाने वृंदावनामध्ये आला. आणि वृंदावनामध्ये हे बालगोपाल सगळे आपल्या गायींसोबत वनात जाऊन गायींना वेगवेगळ्या ठिकाणी चरायला ठेवून आणि बाललीला करत होते. बाललीला करत असताना ते आपल्या शरीराला सुंदर सजवत होते, नटवत होते. आणि कोणी बासरी वाजवत होतं, कोणी काय करत होतं, कोणी एकमेकांशी खेळत होतं, कोणी आपली आपली शिदोरी लपवत होतं एकमेकांची. आणि एकाची शिदोरी लपवली तो शोधायला गेला तर ती तिसऱ्याकडे जात होती. अशा खूप अनेक लीला ते बालगोपाल तिथे यमुना काठी आणि वृंदावनात करत होते. हे सगळं त्या असुरांनी पाहिलं आणि त्या असुरांनी एक असं अवाढव्य मोठं रूप घेतलं. कशाचं माहिती आहे का? अगासुरांनी सापाचं रूप घेतलं. जो मोठा विशालकाय असा सर्प, 8 मैलपर्यंत त्याचं शरीर एवढं मोठं. आणि त्यांनी एवढा आ बसला होता की त्याची जमिनीवर एक मूग तर दुसरा भाग तो आकाशाला भिडला होता. एवढा अवाढव्य अघासुराने रूप घेतलं होतं. आणि ते वेगळं विचित्र रूप पाहून तिथले बालकं बघत होते, अरे हे काय आहे, काय आहे, कसं आहे. आणि ते सगळे आपल्या गाई वासरांसह त्याच्या मुखातून आतमध्ये शिरले. आणि तो त्याचीच वाट पाहत होता अगासूर, की केव्हा कृष्ण एकदा माझ्या मुखात येतो आणि मी केव्हा त्याला कृत करतो. आणि हे सगळं कृष्ण दुरून बघत होता. कृष्णाने ओळखलं की हा अगासूर आहे. आणि मग सगळी गेल्यानंतर कृष्णाला काळजी वाटली की आता हे बालगोपालांचं तर मी त्यांचं रक्षण करायला पाहिजे. म्हणून आपला कृष्ण भगवान, पुरुषोत्तम भगवान, जरी तो बालकांसोबत खेळत होता तरी तो कोण होता? तर पुरुषोत्तम भगवान होता. आणि मग त्यांनी त्या सापाच्या मुखात गेला आणि आपलं एवढं वाढव्य रूप केलं, एवढं मोठं केलं की खालपासून वरपर्यंत त्यांनी आपल्या रूपाला मोठं केलं. आणि ते त्याचं एवढं वाढव्य रूप पाहून आणि अगासूर त्याचा श्वास गुदमरायला लागला. आणि श्वास गुदमरल्यानंतर तो मृत्यू पडला. आणि सगळी बालकं सुखरूप बाहेर आली आणि पाहतात तर काय, एवढा मोठा साप मरून पडला आहे. आणि हे असं 1 वर्षापर्यंत तो तिथेच पडून राहिला. आणि हळूहळू त्याचं मुख सुकायला लागलं. हे सगळं देवता स्वर्गातून पाहत होते. आणि स्वर्गातून देवतांनी मग या कृष्णावर पुष्पवृष्टी केली. कारण देवतासुद्धा म्हणजे रोज अमृत पीत असूनही त्यांना भय वाटत होतं या अगासुराचं. कारण हा अगासूर तसाच असुर राक्षस होता. आणि ते सगळे देवता पण त्याला घाबरत होते. जेव्हा त्या अगासुराचा वध केला तेव्हा देवलोकांनी पण स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. असा या अगासुराचा गोपालकृष्णाने वध केला. जय श्रीकृष्ण.